बघा, ए एक काम 90 दिवसात पूर्ण करतो, परंतु 80 दिवस काम करून ए हा काम सोडून निघून जातो. उर्वरित काम बी हा 60 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा बी स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं हे जे 90 आहेत आणि हे जे 60 आहेत, या 90 आणि 60चा प्रथमतः लसावी काढा. दोन्ही संख्या सम 2 गुणिला 45 90, 2 गुणिला 30 60. परत ह्या दोन संख्या पाचच्या पाड्यात 5 नम 45, 5 सक 30. परत ह्या दोन संख्या 3च्या पाड्यात 3 तिरी 9, 3 दोन्ही 6. लसावी म्हणजे या उभ्या सामायिक आणि आडव्या असामायिक अवयवांचा गुणाकार. 2 5 3, 2 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2. बे 5 10, 10 तिरी 30, 30 तिरी 90 आणि 90 गुणिला 2 180 भाग. हे एकूण काम मिळताना दिसते. लक्षात घ्या, जे काम हा ए 90 दिवसात करतो, मग हा ए एका दिवसात किती काम करतो? त्यानं 80 दिवस काम केलं. त्याचं 80 दिवसाचं काम किती याचा शोध घेण्यासाठी एचं प्रतिदिन काम किती, त्यासाठी कामाचे एकूण भाग 180 भागीला त्याची एकूण कार्यक्षमता, ते काम 90 दिवसात करतो. लेकरांनो हा भाग जातो 2 न, म्हणजे 2 भाग. ए हा प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या 2 भाग एवढं काम करतो. त्यानं 80 दिवस काम केलं लेकरांनो आणि तो निघून गेला. मग त्याचं 80 दिवसाचं काम किती सर? म्हणून 80 प्रतिदिन कार्यक्षमता 2 भाग 160 भाग. लक्षात घ्या, तो प्रत्येक दिवसाला 2 भाग एवढं काम करतो. त्यानं 80 दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून गेला. त्याचं 80 दिवसाचं काम किती हा प्रश्न. तेव्हा 80 गुणिला 2 160 भाग. आता काम करायचं उरलं किती? कामाचे एकूण भाग 180 पैकी 160 वजा 20 भाग. उरलेले भाग, कामाचे उरलेले भाग म्हणजे 20 भाग. आता हे उरलेलं काम म्हणजेच 20 भाग काम. उर्वरित काम बी हा 60 दिवसात पूर्ण करतो. उरलेल्या 20 भागाला पूर्ण करण्यासाठी या बी ला 60 लेकरांनो दिवस लागतात. मग या बी ची कार्यक्षमता काय काढायची? कशासाठी? प्रश्न विचारला की बी स्वतंत्रपणे एकटा ते काम किती दिवसात करेल. म्हणून उरलेले 20 भाग पूर्ण करण्यासाठी बी ला लागलेले दिवस 60 आहेत. म्हणून 20 भागीला 60. लक्ष द्या, 20 एक 20, 20 तिरी 60, 1/3 भाग. लक्षात घ्या, बी रोज एकूण कामाच्या हे 1/3 भाग एवढं काम करतो. लक्षात घ्या, हा बी प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या 1/3 भाग एवढं काम करतो. प्रश्न, एकटा बी स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणून इथं आपल्याला जागा मिळावी म्हणून इकडं तिरप लिहिलं. एकटा बी स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? कामाचे एकूण भाग लेकरांनो लक्ष द्या, 180 आणि त्याची कार्यक्षमता प्रतिदिन 1/3. हा झाला संयुक्त अपूर्णांक. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करताना छेदातील छेद हा अंशामध्ये येत असतो किंवा गुणिला स्वरूपात मांडावयाचा असतो. म्हणजे 180 कडे येताना 3 गुणिला छेदस्थानी हे एक काम. हा गुणाकार 540
हे एक काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे एकट्या बीला 540 दिवस लागतील, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.